परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या 43 जागांपैकी मुंबईतील 4 मुख्य जागा अनधिकृतरित्या बळकावण्यात आलेल्या आहेत। तसेच 15 ठिकाणी परिवहन कार्यालय ही भाड्याच्या जागेत आहेत। अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नये यासाठी परिवहन विभागाने ह्या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते की मोटार परिवहन विभागाकडील सर्व 43 जागांची माहिती अद्ययावत करून या जागांची सद्यस्थिती, जागेचा सातबारा 8A यासह अन्य अनुषंगिक कागदपत्रे तयार करून याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयास सादर करावी। जिथे अतिक्रमण झाले आहे त्या ठिकाणी ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावे। मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील 7 एकर जमीन, वडाळा, जुहू व अंधेरी येथील जमिनी अनधिकृतरित्या अतिक्रमण करून झोपडपट्टीधारकांनी गिळंकृत केले आहेत। याकडे गेले कित्येक वर्षांमध्ये परिवहन विभागाचे लक्ष गेले नाही, हे दुर्दैव आहे। यापुढे अशा प्रकारे जमिनी हडप केल्या जाऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने कुंपण घालून घ्यावे व लवकरात लवकर सदर जमिनी विकास करण्याचा आराखडा तयार करावा, असे निर्देश या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। ते म्हणाले की भविष्यात महसूल वाढवण्यासाठी या जमिनींचा PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल। त्यामध्ये पुढील 50 वर्षाचा विचार करून परिवहन विभागास आवश्यक असलेले कार्यालय, ट्रेनिंग ट्रॅक व इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात। या अनुषंगाने मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल परिवहन आयुक्त कार्यालयात मोटर परिवहन विभागाच्या विविध जागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला। यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कसळकर यांच्यासह सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते। परिवहन विभागाच्या स्वमालकीच्या जागांची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी। त्यासाठी विभागाकडील जागांची माहिती संकलन व अन्य बाबींसाठी समिती गठीत करून प्रत्येक जागेची स्वतंत्र नस्ती तयार करावी। तसेच या अनुषंगाने मोटार परिवहन विभागाकडील स्वतःच्या जागांसंदर्भात स्वकष माहिती ठेवण्यासाठी पुढील 15 दिवसात इस्टेट ऑफिस व कायदा सल्लागार नेमण्याबाबतही कारवाई करावी। 20 जून पर्यंत जमिनीविषयक सर्व कागदपत्रे तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यात यावे, जेणेकरून या जमिनींच्या विकास संदर्भात अंतिम निर्णय घेता येईल।